जवळपासून आपण सुरू करतो आहोत. पहिली चिठ्ठी 7. प्रश्न क्रमांक 7. मानवी जीवनातील पाण्याचे महत्त्व सांगणारी इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील थेंब आज हा पाण्याचा या कवितेच्या कवयित्रीचे नाव व आडनाव सांगा. सुनंदा भावसार. उत्तर दिलेलं आहे सुनंदा भावसार. आपण उत्तराकडे जाऊया. सुनंदा भावसार, तुमचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला ॲडव्हान्समध्ये आपल्या सरांनी 10 गुण दिलेले आहेत. तुमचे 10 गुण या ठिकाणी झालेले आहेत. पुढे जातो आपण पहिल्या फेरीतला पहिल्या प्रश्नातला दुसरा प्रश्न तालुका दोडामार्गसाठी. प्रश्न क्रमांक 2. वेगवेगळ्या वस्तू बनवणाऱ्या कारागिराविषयी माहिती देणाऱ्या इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील कारागिरी या पाठाच्या लेखक लेखिकेचे नाव व आडनाव सांगा. सुदाम सावकर. उत्तर दिलेलं आहे सुदाम सावकर. डॉक्टर सरोजिनी बाबर. त्यामुळे दोडामार्ग संघाचा या ठिकाणी आम्ही आता काय ॲडव्हान्समध्ये जाण्याची आम्हाला गरज नाही. आम्ही पुन्हा मागे येतो. जर तुम्हाला गुण मिळाला तर आमचे सर ॲडव्हान्सला जातील आणि गुण ॲड करतील. पुढे जातो आपण कणकवली तालुक्याकडे. प्रश्न क्रमांक 4. निसर्गाशी नाते जोडणाऱ्या व जगण्याकडे सकारात्मकतेने पाहणाऱ्या वारली चित्रकलेविषयी वर्णन करणाऱ्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकातील वारली चित्रकला या पाठाच्या लेखक लेखिकेचे नाव व आडनाव सांगा. गोविंद गाडे. उत्तर दिलेलं आहे गोविंद गारे असं आणि उत्तर बरोबर आहे. आपण ॲडव्हान्सकडे जातो. तुमचे 10 मार्क या ठिकाणी तुम्हाला मिळत आहेत. कणकवली तालुका 10 मार्क कुठले झालेले आहेत तुमचे. पुढचा संघ आहे कुडाळ. कुडाळ तालुक्यासाठी प्रश्न क्रमांक 6. भारतीय सैनिकांचे देशप्रेम व आईबद्दलची ओढ असा भावनिक प्रसंग उभा करणारा लेख इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकात आहे, पण थोडा उशीर झाला. या पाठाच्या लेखक लेखिकेचे पूर्ण नाव सांगा. संदीप हरी नाझरे. उत्तर दिले आहे संदीप हरी नाझरे. आपण उत्तराकडे जातो आहोत आणि उत्तर बरोबर आहे. आपण पुन्हा ॲडव्हान्स 10 गुण तुम्हालाही मिळत आहे. कुडाळ तालुका. आणि पुढचा प्रश्न आता मालवणसाठी. प्रश्न क्रमांक 3. आपल्या माहेराविषयी वर्णन करणारी इयत्ता 5वीच्या पाठ्यपुस्तकातील माहेर या कवितेच्या कवयित्रीचे नाव व आडनाव सांगा. सदाशिव माळी. उत्तर दिलेलं आहे सदाशिव माळी असं. आपण उत्तराकडे जातो आहोत आणि उत्तर बरोबर आहे. ॲडव्हान्सकडे सुद्धा आपण जातो. तुम्हाला 10 गुण आपण ॲड करतो आहोत मालवण तालुक्याला. यानंतर सावंतवाडी तालुक्यासाठी पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 5. जीवनात आलेल्या संकटांना आपल्याला तोंड देता आले पाहिजे असा बहुमोल संदेश देणारी कवी रमण रणदिवे यांच्या इयत्ता 6वीच्या पाठ्यपुस्तकात समाविष्ट असलेल्या कवितेचे नाव सांगा. बहुमोल जीवन. उत्तर दिलेलं आहे बहुमोल जीवन असं. आणि आपण उत्तरापर्यंत जातो आणि तुम्हाला बरोबर उत्तर आहे. आपण ॲडव्हान्सकडे जातो आहोत. सावंतवाडीसाठी सुद्धा 10 मार्क या ठिकाणी आपण दिलेले आहेत. त्यानंतर वैभववाडी संघासाठी पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 8. इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकात कुत्र्याच्या पिल्लाचे वर्णन करणाऱ्या लेखक सुभाष किन्होळकर यांचा कोणता पाठ समाविष्ट आहे त्या पाठाचे नाव सांगा. उत्तर दिलेलं आहे बघा नात्याबाहेरचं नातं. आणि आपण उत्तराकडे जातो आहोत आणि तुमचं उत्तर बरोबर आहे. तुम्हाला ॲडव्हान्समध्ये 10 गुण मिळत आहेत. अभिनंदन तुमचं. वैभववाडीसाठी 10 गुण आणि वेंगुर्लेसाठी या फेरीतला हा शेवटचा प्रश्न आपण विचारतो आहोत. प्रश्न क्रमांक 10.
देशाचे रक्षण करणाऱ्या ज्ञात अज्ञात सैनिकांना अभिवादन करणारी अनामवीरा या इयत्ता 7वीच्या पाठ्यपुस्तकातील कवितेचे लेखन करणाऱ्या कवीचे टोपण नाव सांगा. कुसुमाग्रज. तर त्यासर कुसुमाग्रज गिरायचे तिथे आजच्या पहिला प्रश्न परत. 7वीच्या पाठ्यपुस्तकातील बालीबेट या पाठाचे लेखन कोणी केले आहे त्यांचे नाव सांगा. पु ल देशपांडे. उत्तर दिलेलं आहे पु ल देशपांडे. उत्तर बरोबर आहे. पु ल देशपांडे किंवा पुरुषोत्तम लक्ष्मण देशपांडे. आपण या ठिकाणी पहिली फेरी संपलेली आहे. पहिल्या फेरी अखेरचे एकूण आपल्याला दिसत आहेत. फक्त दोडामार्ग संघ वगळता सर्वांनी आपलं खातं उघडलेलं आहे. 10-10-10 सगळ्यांना मिळाल्या. सगळ्यांचं अभिनंदन. दुसरी फेरी आपण सुरू करतो मराठी व्याकरणावरती आधारित. पहिल्या फेरीचा दुसरा प्रश्न दोडामार्ग पासून. प्रश्न क्रमांक 6. शिंपल्यात सुंदर मोती तयार होतात. या वाक्यातील मोती या शब्दाचे अनेक वचन सांगा. मोती. उत्तर दिलेलं आहे मोती आणि उत्तर बरोबर आहे. दोडामार्गने आपलं खातं उघडलं. 10 गुण त्यांना मिळत आहेत. अभिनंदन तुमचं. पुढचा प्रश्न कणकवलीसाठी 5 नंबर. प्रश्न क्रमांक 5. उधारी घेतलेल्या गोष्टीत तोटा ठरलेलाच असतो या अर्थाची पुढील म्हण पूर्ण करा. उधारीचे पोते टिंब टिंब टिंब. तुमचा वेळ संपलेला आहे. आवाज येत नाही तिथून. वेळ संपलेली कोणाला येते तुम्हाला? उधारीचे पोते. उत्तर आहे 1.25 हात रीते. आपण ऍडमास्टर जाणार नाही. पुढचा प्रश्न कुडाळसाठी. एक ना. प्रश्न क्रमांक 1. नदीच्या पलीकडे आमचा गाव आहे या वाक्यातील क्रियाविशेषण अव्ययाचा प्रकार सांगा. वेळ तुमची संपलेली आहे. इथे कोणाला? हा सांग. नाही 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 मग तुम्ही मगाशी म्हटलं प्रश्न. हा सांग. उत्तर अपेक्षित होतं स्थलवाचक क्रियाविशेषण अव्यय. अव्ययाचा प्रकार विचारलेला होता. अव्यय कोणतं ते विचारलेलं होतं. मला गुण मिळणार. ऍडमास्टरकडे आपण जात नाही आहोत. पुढचा प्रश्न मालवणसाठी. 10. प्रश्न क्रमांक 6 ना. 10 ते 10 हे चिठ्ठी दाखव. रावण रामाकडून मारला गेला या वाक्याचा प्रयोग ओळखून सांगा. कर्तरी प्रयोग. उत्तर दिलेलं आहे कर्तरी प्रयोग आणि आम्हाला अपेक्षित होतं उत्तर कर्मणी प्रयोग. त्यामुळे इथे गुण मिळणार नाहीत. ऍडमासला आपण जात नाही आहोत. पुढचा प्रश्न सावंतवाडीसाठी 9 नंबरचा प्रश्न आहे सावंतवाडीसाठी. पुढील वाक्यात किती परिणामवाचक क्रियाविशेषणे आली आहेत. वाक्य मुळीच वेळ नसल्याने रामच्या घरी श्याम क्वचितच जातो. 2. उत्तर दिलेलं आहे 2. आपण उत्तराकडे जाऊया आणि उत्तर बरोबर आहे. ऍडमास्टर तुम्हाला 10 गुण मिळत आहेत. अभिनंदन तुमचं. सावंतवाडी होता ना तो. सावंतवाडीचे 20 झाले. प्रश्न क्रमांक 8.
शाळा सुटल्यानंतर मुले शाळेबाहेर फाटकासमोर व रस्त्यावर उभी होती. या वाक्यात किती शब्दयोगी अव्यये आली आहेत ते सांगा. उत्तर दिलेलं आहे 4. आम्ही उत्तराकडे जाऊया आणि उत्तर बरोबर आहेत. अभिनंदन. ऍडव्हान्स तुम्हाला 10 गुण मिळत आहेत वैभववाडी तालुक्याला. पुढचा प्रश्न वेंगुर्ले तालुक्यासाठी. प्रश्न क्रमांक 7. 7 नंबरचा प्रश्न आहे. प्रश्न क्रमांक 7. खालील शब्दाचे लिंग बदलून त्याचे अनेक वचन सांगा. कोण? मालवण. तू सांगू मी सांगू याच्यात तुमचा वेळ गेला आणि उत्तर चुकीच होतं. तर कोणाला येते का उत्तर? कालवडी. अनेक वचन विचारलेलं होतं तुम्हाला. कालवडच सांगितलं. पुढचा आणि शेवटचा प्रश्न या फेरीचा देवगडसाठी. प्रश्न क्रमांक 3. समूहदर्शक शब्द सांगा. जर जुडगा किल्ल्यांचा तर लोंगर कशाचा? केळ्यांचा. उत्तर दिलेलं आहे केळ्यांचं. आपण उत्तराकडे जाऊया आणि बरोबर आहे उत्तर तुझं. तुला 10 गुण मिळतात. ऍडव्हान्सकडे आपण जातो आहोत. अभिनंदन. देवगडसाठी 10 गुण मिळत आहेत आणि पहिली फेरी या ठिकाणी मराठी विषय संपलेले. पहिल्या फेरी एकेचे गुण तुम्हाला दिसतात. देवगड 20, दोडामार्ग 10, कणकवली 10, कुडाळ 10, मालवण 10, सावंतवाडी वैभववाडी 20 वरती आणि वेंगुर्ला 10 वरती. म्हणजेच पहिल्या फेरी अखेर आपली आघाडी होती. कुडाळ, त्यानंतर मालवण, त्यानंतर सावंतवाडी, उडायची नाहीये, वैभववाडी, त्यानंतर वेंगुर्ला, देवगड, दोडामार्ग. आपण सगळ्यांना चिठ्ठ्या दिलेल्या आहेत. ठीक आहे, तर रेडी. उडू नका मी सांगितल्याशिवाय. तुमचा टायमर तुमच्या समोर दिसतोय ना. मी काय म्हटलं? मी उघडा म्हटल्याच्या नंतर उघडणार आहात तुम्ही. मी म्हणणार दिलेल्या शब्दाची स्पेलिंग लिहा. एक 4 ते 5 सेकंद तुमचा गॅप घ्या आणि सरांचा टायमर. कारण तुमचा जो बघा पुन्हा एकदा सांगतो, त्याच्यामध्ये काळ्या अक्षरात दिलेला हा शब्दाचा उच्चार आहे. लाल अक्षराने लिहिलेला अर्थात कंसात दिलेला हा त्याचा काय आहे? अर्थ आहे. कंसात दिलेला आहे त्याचा अर्थ. उच्चार पहिला दिलाय आणि मग अर्थ दिलाय. त्याच्या समोर एक रेषा मारलेली आहे. त्या रेषेवरती तुम्हाला काय करायची आहे? स्पेलिंग लिहायची. तयार आहे सगळे? उघडा. दिलेल्या शब्दाची स्पेलिंग लिहा. स्टार्ट. आता आपलं पेन थांबवायचं आहे. वेळ संपलेली आहे. आपली वेळ संपलेली आहे. आता आपापल्या पेनांचं बंद करून घडी करून मी येतात कणकवलीपासून येणार आहे. स्टार्ट करा नाही. प्रश्न दिसू दे. ट्रेडून कर सर. प्रश्न आहे ना, दिसू दे. पहिल्यांदा तिघांना 20 होते ना. बँक केल्यामुळे तिघांची 20 होते ना. हो, तिघांचे विषय. देवगड, सावंतवाडी आणि बरोबर. शब्द दिसणार आहे सर. प्रश्न दिसणार आहे. मी सुरू करतोय. कणकवलीची चिठ्ठी माझ्या हातात आहे. कणकवलीला पहिल्या क्रमांकाचा प्रश्न आला होता. शब्द होता डिसायपल, शिष्य किंवा अनुयायी.
स्पेलिंग दिलेली आहे DICEDPAL, त्यामुळे आपल्याला गुण मिळणार नाहीत. आपली स्पेलिंग चुकलेली आहे, उत्तर आपलं चुकलेलं आहे. कुडाळ तालुक्याला 6व्या क्रमांकाचा प्रश्न होता. विगरस अर्थात जोमदार किंवा जोरदार असा अर्थ होता. स्पेलिंग अपेक्षित होती, समोर तुमच्या आहे, त्यांनी दिलेली मी वाचतो VIGRAS, त्यामुळे इथेही गुण मिळत नाहीत, हे गुण गेलेले आहेत. मालवणसाठी प्रश्न होता, प्रश्न क्रमांक 5. अनेक्डॉट, किस्सा, स्पेलिंग अपेक्षित आपल्या समोर आहे आणि दिलेली आहे ANEKDOT, त्यामुळे हेही गुण आपल्याला मिळत नाहीत, आपले 10 गुण गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 10 सावंतवाडीसाठी आहे. शब्द होता ट्रेक, माल वाहतूक, आणि या स्पेलिंग शब्दाचे दिले FREIGHT. मला वाटतं बरोबर आहे. अभिनंदन तुमचं, तुम्हाला 10 गुण मिळत आहेत. वैभववाडीसाठी हॅलो हॅलो चालू आहे. वैभववाडीसाठी प्रश्न क्रमांक होता 9. मॅन्युअर, खत, स्पेलिंग अपेक्षित आपल्या समोर आहे आणि दिली आहे MANU. इथपर्यंत बरोबर पोहोचला आणि पुढे मात्र ARY असं लिहिलं, त्यामुळे तुझे 10 मार्क गेलेले आहेत. प्रश्न क्रमांक 2 होता वेंगुर्ला तालुक्यासाठी. शब्द होता रुटीन, नित्यक्रम, समोर आपल्या स्पेलिंग आहे बघा, लिहिलेली स्पेलिंग मी वाचतो RUTINE. हा जो ओ राहिला तो 0 गुण तुला देऊन गेला, त्यामुळे उत्तर चुकलेलं आहे. पुढचा प्रश्न देवगडसाठी. प्रश्न क्रमांक 8 होता. अस्तावून, आश्चर्यचकित करणे, आणि स्पेलिंग तुमच्या समोर आहे आणि ह्यांनी दिलेली स्पेलिंग वाचतो कपडाला हात लावला तिने, समजलं काय चुकलं आपलं ते. AST, काय झालं माहितीये, OUND, हा O 0 देऊन 10 देऊन जाणार होता, तो O च्या ऐवजी A लिहिला तिने, बाकी स्पेलिंग बरोबर लिहिली होती ASTAUND. O आणि A ची जागा चुकली, त्यामुळे 10 मिळत नाही. सातव्या क्रमांकाचा प्रश्न होता दोडामार्गसाठी. स्कल्पचर, शिल्पकला, याची स्पेलिंग आहे समोर आपल्या आणि इथे लिहिलेली आहे SCULPT. इथपर्यंत बरोबर आला आणि पुढे मात्र URE झालं पाहिजे होतं, तिथे OR गेला आणि तुझे 10 मार्क या ठिकाणी गेलेले आहेत. त्यामुळे या दुसऱ्या फेरीतला पहिला प्रश्न फक्त आपण एकालाच ऍड केलेला आहे गुणामध्ये. ठीक आहे, आपण हॅलो इंग्रजीची दुसरी फेरी सुरू करणार आहोत कुडाळपासून. तिसरं प्रश्न झाला दुसरं. इंग्रजीची फेरी आहे. तुमचं माईक त्यांच्याकडनं ना, कुडाळपासून. ओके. हॅलो म्हणून तुझ्या चालू आहे ना, बघ. कुडाळ ना. हो, कुडाळला पहिला प्रश्न. आता कुडाळला पहिला चौथी फेर म्हणजे चौथा प्रश्न आहे, दुसऱ्या फेरीचा दुसरा प्रश्न. 7 क्रमांकाचा प्रश्न आहे तुमच्यासाठी. दिलेल्या शब्दाची सुपरलेटिव्ह डिग्री सांगा. लिटर. वेळ संपलेली आहे म्हणून येते तुम्हाला, येते कोणाला नाही? हा, सांगते सांग. नाही, डिटेलिस्ट नाही. बघा, याचं उत्तर आहे लिस्ट. त्यामुळे इथे गुण मिळत नाहीयेत. पुढचा प्रश्न आपला जातोय मालवणसाठी.
इथे आणखी एक मगाशी सूचना सांगायची राहील, मी परत सांगतो, मला मगाशी सांगितलेली आहे की याचं प्रश्न जरी तुम्ही बघितला मराठीत असला तर त्याचं उत्तर हे कशात पाहिजे आपल्याला, इंग्रजीत अपेक्षित आहे. प्रश्न मराठीत असला तरी उत्तर मगाशी सांगितली आहे सूचना, परत एकदा आठवण करतो. 6 नंबरचा प्रश्न. पोलिसांप्रमाणे गुन्ह्याची उकल करणाऱ्या गुन्हेगाराला शोधून काढणाऱ्या व्यावसायिकाला इंग्रजीत काय म्हणतात? डिटेक्टर. अरे रे 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 रे, जरा जवळ गेली होती उत्तराशा. आपण काय डिटेक्टर हा ते ह्याला वापरतात, पुढे हे असेल तर आपलं अपेक्षित होतं डिटेक्टिव्ह. त्यामुळे त्या र साठी तुझे 10 मार्क गेलेले आहेत. पुढचा प्रश्न सावंतवाडीसाठी. 8 नंबरचा प्रश्न आहे. सशाच्या म्हणजे हेअरच्या निवाऱ्याला हज किंवा केज या व्यतिरिक्त आणखी कोणता शब्द आहे? बरो. उत्तर दिलेलं आहे बरो, आणि हे उत्तर बरोबर आहे. अभिनंदन, तुमचं 10 गुण तुम्हाला मिळत आहेत. पुढचा प्रश्न वैभववाडीसाठी. प्रश्न क्रमांक 3. दिलेल्या शब्दाचा विरुद्ध लिंगी शब्द सांगा. गुज. गुजचं विरुद्ध लिंगी शब्द गुज असं सांगितलेलं आहे. त्याने उत्तर लगेचच एका पहिल्या सेकंदाला उत्तर अपेक्षित होतं कॅन्डल. त्यामुळे तुला 10 गुण मिळत नाही. विरुद्ध लिंगी अनेक वचन वगैरे नाही विचारलं होतं. गुज गीज असं काही नव्हतं. पुढचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 2. प्रश्न क्रमांक 2 वेंगुर्ल्यासाठी. दिलेल्या मराठी शब्दाला इंग्रजी प्रतिशब्द सांगा. अंकगणित. निडर. इधर अंकगणित नाही. उत्तर काय म्हणाले येते का उत्तर? याचं उत्तर आहे अरिथमेटिक. त्यामुळे पुढचा प्रश्न आपण जातो देवगडकडे. इथे कुठे ऍड करत नाहीत आपण गुण. प्रश्न क्रमांक 10. देअर आर न्यूमरस स्टार्स इन द स्काय या वाक्यातील ऍडजेक्टिव्ह सांगा. स्टार्स. उत्तर दिलेलं आहे स्टार्स. म्हणजे आमच्या प्रश्नकर्त्याने म्हटलं होतं की स्टार्सचं उत्तर दिलं पाहिजे होतं, आणि ते बरोबर तू दिलं. त्याला खरं ठरवलंस. त्याला अपेक्षा होती की स्टार्स हे उत्तर सांगणार आहे, पण आमचं उत्तर होतं न्यूमरस. पुढचा प्रश्न दोडामार्कसाठी. प्रश्न क्रमांक 1. दिलेल्या वाक्यातील अधोरेखित शब्दाची जात सांगा. इट हॅज बीन रेनिंग सिन्स येस्टरडे. उत्तर कडे जाऊया आपण, आणि उत्तर बरोबर आहे. अभिनंदन तुझ्यासाठी. खूप छान उत्तर दिलेलं. आम्हाला वाटलं ते देणार नाही, पण अभिनंदन तुझं. दोडा मार्ग. कणकवली तालुक्यासाठी याकरिता शेवटचा प्रश्न. प्रश्न क्रमांक 9. पुढील वाक्यातील काळाचा मुख्य प्रकार ओळखा व सांगा. The shopkeeper has sold all his goods. Past tense. उत्तर आमच्या प्रश्नकर्त्याच्या बरोबर त्याच्या बरोबरच चाललात तुम्ही. सोल्ड बघितला, पण त्याच्या अलीकडचं सहाय्यकारी क्रियापद बघितलं नाही. त्यामुळे उत्तर आपलं चुकलेलं आहे. उत्तर होतं प्रेझेंट टेन्स.
त्यामुळे या ठिकाणी आपल्या 2 फेऱ्या संपल्या, 2 फेऱ्या अखेरचे गुण. सर याच्यात ॲड मार्कला जाईल गुण आपण सांगू एकदा सगळं आपल्या टॅलिब्रिजला. हो का मॅडम तुमच्याकडे बघा आहे त्याप्रमाणे हा देवगड 20, दोडामार्ग 20, कणकवली 10, कुडाळ 10, मालवण 10 सर 10 आहेत ना 10 अजून दहा. मालवण. सावंतवाडी 40, वैभववाडी 20, वेंगुर्ले 10. ठीक आहे. बरोबर. सावंतवाडी आघाडीवर आहे, अजून बाजून मागून देवगड, दोडामार्ग आणि वैभववाडी चाललेले आहेत. तरी आपण तो चित्र पाहायचं आणि आपलं उत्तर द्यायचं आहे 20 सेकंदामध्ये. 6 प्रश्न क्रमांक 6. चित्रात दर्शविलेल्या उपकरणातील तारेचा ताण कमी जास्त करून काय मोजता येते? वेळ संपलेली आहे. याचं उत्तर कोणाला द्यायचं आहे? येते कोणाला? नाही. याचं उत्तर होतं ध्वनीची उच्च निश्चिता किंवा हाय अँड लो पिच ऑफ साऊंड. पुढचा प्रश्न सावंतवाडीसाठी. प्रश्न क्रमांक 9. चित्रात दिसणारा सूक्ष्मजीव ओळखून नाव सांगा. उत्तर बुरशी. बरोबर आहे उत्तर. बुरशी किंवा पंकज अभिनंदन तुमचं. ॲडमार्क्सला आपण जातोय सावंतवाडी. प्रश्न क्रमांक 2. चित्रातील शास्त्रज्ञाने प्रकाशाविषयी कोणता ग्रंथ लिहिला आहे त्या ग्रंथाचे नाव सांगा. ऑप्टिक. अभिनंदन तुझं उत्तर बरोबर आहे. ऑप्टिक्स. 10 गुण त्याला मिळतात. ॲडमार्क्समध्ये जाऊया आपण. वैभववाडी तालुका आहे. वैभववाडी 30 गुणांवरती पोहोचलेला आहे. तिसऱ्या फेरीतला पहिला प्रश्न आपला चालू आहे. प्रश्न क्रमांक 5 प्रश्न क्रमांक 5. चित्रातील उपकरणाचे नाव सांगा. वेळ संपलेली आहे आपली. कोणाला येत आहे? येते. याचं उत्तर होतं साधे अपकेंद्री किंवा मॅन्युअल सेंट्रिफ्यूज. पुढच्या प्रश्नाकडे जातो आपण देवगडसाठी. प्रश्न क्रमांक 1. आपल्या घशातून निघणाऱ्या ध्वनीचा दर्जा चित्रातील कोणत्या अवयवाच्या ताठरपणावर अवलंबून असतो? ध्वनितंतूंच्या उत्तर बरोबर आहे. अभिनंदन तुझं. 10 मार्क दिला मिळतात. लोकल कॉर्ड्स ध्वनितंतू. अभिनंदन. देवगड झालं. प्रश्न क्रमांक 4. चित्रातील गतीचा प्रकार ओळखा व सांगा. वर्तुळाकार गती. नाही. याचं उत्तर आहे परीक्षा पुस्तकामध्ये आपल्याला दिलेलं आहे ते नियतकालिक गती, पेरियॉडिक मोशन. पुढचा प्रश्न आहे कणकवलीसाठी. दहा. प्रश्न क्रमांक 10. सदरील चित्रातील विविध अन्नसाखळ्या मिळून तयार झालेल्या अन्नजाळीतील मुख्य अन्न कोणते?
गवत असं उत्तर दिलेलं आहे आणि आपल्या पुस्तकामध्ये गवत हे उत्तर नाही, आपल्याला अपूर्ण किंवा अंशतः नको आहे. आपल्या पुस्तकामध्ये जे उत्तर होतं वनस्पती किंवा प्लांट्स. उत्तरापर्यंत गेली होती पण त्याचा योग्य शब्द आपल्याला विज्ञानामध्ये आपण तसंच म्हटलं की आपल्याला जे अपेक्षित आहे पुस्तकामध्ये जसं म्हटलं आहे तसंच अपेक्षित होतं. त्यामुळे शेवटचा प्रश्न या फेरीतला कुडाळसाठी. प्रश्न क्रमांक 8. चित्रातील बाणाने दर्शविलेल्या खोडाच्या भागाचे नाव सांगा. मुकुल. अगदी बरोबर आहे उत्तर. तुम्हाला 10 गुण मिळत आहेत. मुकुल किंवा बड असं उत्तर ॲडमाससाठी जातं. कुडाळ तालुका आहे. कुडाळ तालुक्याचे 10 गुण वाढतात आणि ते 20 वरती पोहोचत आहेत. आणि तिसऱ्या फेरीचा पहिला प्रश्न या ठिकाणी संपलेला आहे. फेरी अखेरचे गुण आपण नजरेसमोर होते, आपण पुन्हा मागे आलो. देवगड 30 मार्क आणि वैभववाडी 30 मार्क आणि दुसऱ्या क्रमांकावरती आहेत. सावंतवाडी 50 गुण घेऊन आहेत. त्यांच्या मागोमाग दोडा मार्ग आणि कुडाळ 20 गुणांनी चालत आहेत. आणि कणकवली आणि वेंगुर्ले मालवण हे 10 गुणांनी मागेवर चालत आहेत. आपले आतापर्यंत 5 फेर आणि 50 गुणांचे प्रश्न झाले आहेत. अजूनही 50 गुण बाकी आहेत. आपण सुरू करणार आहोत सावंतवाडीपासून पहिला प्रश्न. तिसऱ्या फेरीतला दुसरा प्रश्न. हा तुमच्याकडे कागद दिलेला आहे. या कागदावर जर आकडेमोड करायची असेल तर तुम्ही त्या कागदावरती आकडेमोड करून येणाऱ्या 20 सेकंदात तुम्ही उत्तर द्यायचं आहे. ठीक आहे. हा समजलं तुम्हाला सूचना. तुमच्याकडे जो कागद आहे त्याच्यात आणि माईक घेऊन उत्तर सांगायचं आहे. 20 सेकंदाच्या आत तुमचं उत्तर आलं पाहिजे. प्रश्न क्रमांक 9. 300 चौरस मीटर 384 चौरस मीटर एकूण पृष्ठफळ असणाऱ्या घनाची बाजू किती? वेळ आपली संपलेली आहे. आपलं कॅल्क्युलेशन होईपर्यंत वेळ संपून गेलेली आहे. त्यामुळे आपला हा गुण जातो आहे. कोण सांगेल मला हे उत्तर? हा नाही रे बाळा. हा नाही रे बाळा. याला 6ने भागायचं होतं. बरोबर. 6ने भागल्यावरती तो वर्ग येणार होता. आणि तो कोणाचा वर्ग असणार होता? 8चा असणार होता. आणि नुसतं 8 सांगितलं असतं तरी आम्ही तुम्हाला मार्क दिले नसते. कारण अपेक्षित काय होतं आम्हाला? मीटर. हे लक्षात ठेवा. ठीक आहे. पुढचा प्रश्न. वैभववाडी. प्रश्न क्रमांक 10. मुंबईवरून रत्नागिरीला पोहोचायला बसने 4.25 तास लागतात. जर बस मध्यान्हपूर्व 10 वाजता रत्नागिरीवरून निघाली तर ती मुंबईला 12 ताशी घड्याळानुसार किती वाजता पोहोचेल?